नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या सर्वांना माहीतच आहे की कोविड-19 अर्थात कोरोना व्हायरसमुळे आपल्या भारतावर एकंदरीत पूर्ण जगावर जे महामारीचे भयानक संकट उभं आहे, या संकटाचा सामना करण्यासाठी भारत सरकारने व तसेच महाराष्ट्र सरकारने जी लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे, याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी वर्क फ्रॉम होम ही जी संकल्पना समोर आली आहे, त्याचाच एक भाग म्हणून आपल्यासमोर मी हा व्हिडिओ टाकत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा व ट्रेड थेरीचा इंजिनचा जवळपास सर्व सिलेबस ऑलरेडी कव्हर झालेलाच आहे. तरी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ज्या महत्त्वाच्या टॉपिक्स असतील त्या सर्व टॉपिक आपण या ठिकाणी एक रिव्हिजन म्हणून पाहणार आहोत. लक्षात घ्या, आजचा आपला टॉपिक आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग. त्यामधला पॉलिगॉन, त्यामधला कुठला आपला टॉपिक आहे पॉलिगॉन. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, प्रत्येक एक्झाम वेळेस पॉलिगॉनवरती जवळपास 4 किंवा 6 मार्काला एक क्वेश्चन दरवर्षी टाकला जातो आणि एक अतिशय सिंपल असा क्वेश्चन विचारतात ते. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत की व्हॉट इज मीन बाय पॉलिगॉन. पॉलिगॉनला आपण म्हणतो बहुभुजाकृती. बहुभुजाकृती म्हणजे काय किंवा पॉलिगॉन म्हणजे काय? द डायग्राम विच हॅव्हिंग मोर दॅन 2 साइड्स. 2 पेक्षा जास्त साइड असणाऱ्या आकृतीला काय म्हणतो आपण? पॉलिगॉन, किंवा त्याला म्हणतो आपण बहुभुजाकृती. बहुभुजाकृतीचे आपण नंबर ऑफ टाइप्स पाहिले होते, तुम्हाला आठवत असेल मित्रांनो. जसे की ट्रायंगल आहे, क्वाड्रिलॅटरल, नंतर पेंटागॉन, हेक्सागॉन, हेप्टॅगॉन, ऑक्टॅगॉन, नॅनोगॉन, डेकागॉन. नंतर पाहिलं होतं आपण हेन डेकागॉन, नंतर डेकागॉन, नंतर पाहिलं होतं आपण ट्राय डेकागॉन, नंतर टेट्राडेकागॉन, नंतर पेंट डेकागॉन, नंतर पाहिलं होतं आपण हेक्स डेकागॉन, नंतर पाहिलं होतं आपण हेप्ट डेकागॉन, नंतर पाहिलं होतं आपण ऑक्ट डेकागॉन, नंतर पाहिलं होतं आपण इनिया डेकागॉन आणि लास्ट पाहिलं होतं, आठवत असेल तुम्हाला, इकोसॅगॉन. एक जवळपास 20 साइड पर्यंत आपण पाहिलं होतं. तुम्हाला आठवत असेल एक्झाममध्ये आपण क्लासमध्ये आपण पाहिलं होतं. ठीक आहे, आजचा आपला टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो हेक्सागॉन. हाऊ टू ड्रॉ हेक्सागॉन बाय रेग्युलर मेथड. रेग्युलर मेथडच्या सहाय्याने हेक्सागॉन कसा काढायचा? लक्षात घ्या, आपल्या सर्वांना माहित आहे हेक्सागॉनचे 2 प्रकार असतात. एक असतो हॉरिझॉन्टल हेक्सागॉन आणि दुसरा असतो आपल्याला माहित आहे व्हर्टिकल हेक्सागॉन. लक्षात घ्या, या टॉपिकवर क्वेश्चन कसा विचारला जातो की ड्रॉ द हेक्सागॉन ऑफ साइड AB इज इक्वल्स टू, सपोज आपण अजून करू 40 mm. ड्रॉ द हेक्सागॉन ऑफ साइड AB इज इक्वल्स टू 40 mm बाय रेग्युलर मेथड. रेग्युलर मेथडच्या सहाय्याने 40 mm साइड असलेला हेक्सागॉन ड्रॉ काढा. रेग्युलर हेक्सागॉन काढायचा आहे. 2 प्रकारचे असतात, एक हॉरिझॉन्टल असतो, एक व्हर्टिकल असतो. हॉरिझॉन्टल जर विचारला तर काय करायचं लक्षात घ्या. सुरुवातीला आपण स्केल सेट करतो. हे स्केल सेट केली मी या ठिकाणी. ओके, खाली आलो. हॉरिझॉन्टल म्हणून विचारलंय म्हणून काय करणार, हलक्या हाताने काय करणार आपण, एक हॉरिझॉन्टल रेष ओढायची लाईक दिस. हलक्या हाताने एक हॉरिझॉन्टल रेष ओढली मी. ओके,
नंतर जेवढी साईड दिलेली आहे, साईड किती दिलेली आहे आपल्याला, AB बरोबर 40 mm. 40 mm दिली आहे म्हणून चॉक घ्यायचा, चॉकमध्ये 40 mm घ्यायचं. ठीक आहे, घेतलं 40 mm. नंतर सेंटरमध्ये अंदाजे ठेवायचं आहे कुठं पण, आणि हलक्या हाताने काय करायचं, एक सर्कल असा हलक्या हाताने सर्कल ड्रॉ करायचं. ठीक आहे, सर्कल ड्रॉ झाल्याच्या नंतर ही जी हॉरिझॉन्टल रेष आहे या सर्कल या ठिकाणी टच झालेली आहे. एकदा इथं चॉक ठेवायचा आहे आणि या साईडला असं एक चॉक मारायचा. ठीक आहे, नंतर इथं कट झाला होता, इथं चॉक ठेवायचा आहे, या साईडला परत चॉक मारायचा. तुम्ही पाहू शकता सर्कलला हे जे चॉक आहेत हे 4 ठिकाणी, आणि सुरुवातीला हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट या ठिकाणी टच झालेला आहे. नंतर ते काय करायचं, पेन्सिल घेऊन एक डार्क रेष जॉईन करायची. जॉईन करून एक तुम्हाला नंतर भेटून जाईल एक रेग्युलर हेक्सागॉन, जो की असणार आहे हॉरिझॉन्टल. लक्षात घ्या, डार्क काढायचंय. जो दिसतो आपल्याला तो डार्क, जो दिसत नाही तो फेंट ठेवतो. पहा, मला हेक्सागॉन डार्क पाहिजे होता तो मी डार्क काढलाय, जो मला पाहिजे तो डार्क, जे नाही पाहिजे ते काय केलं मी फेंट ठेवलाय. ठीक आहे, ओके. दुसरा आहे व्हर्टिकल हेक्सागॉन. जर विचारला तर ज्या आधी हॉरिझॉन्टल पाहायला आपण, हॉरिझॉन्टल काढण्यासाठी आडवी रेष, व्हर्टिकल काढायचं असेल तर उभी रेष मारायची सुरुवातीला. पहा, लक्षात घ्या. स्केल सुरुवातीला सेट करतो मी, स्केल सेट केली, इकडे ओढून आणतो, या साईडला ओढून आणतो आणि हलक्या हाताने उभी रेष ओढायची. पहा, ठीक आहे. नंतर काय करायचं आहे, किती साईड दिलेली आहे, 40 mm साईड दिलेली आहे. चॉकमध्ये साईड 40 घेतली साईड मी, कुठेही ठेवायचं अंदाजी, ते पहा ठेवलं मी. आणि नंतर काय करायचं, हलक्या हातानं असं सर्कल ड्रॉ करायचं. ठीक आहे, झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता सर्कल मारल्यानंतर ही उभी रेष या ठिकाणी कट झाली आणि वरच्या ठिकाणी कट झाली. इथे एकदा चॉक ठेवला, हलक्या हातानं असं अर्ध सर्कल मारलं, नंतर वरती चॉक ठेवला आणि परत एकदा सर्कल कट केलं. कट केल्यानंतर परत आपल्याला 6 पॉईंट भेटतात. ते 6ही पॉईंट आपण काय करायचे, पेन्सिलच्या सहाय्यानं आणि स्केलच्या सहाय्यानं एकदम डार्क जॉईन करायचे. पहा, एक मंत्र तुम्हाला सांगितला होता मी, आठवत असेल तुम्हाला, जे पाहिजे ते डार्क, जे नाही पाहिजे ते फेंट. पहा, आपल्याला हेक्सागॉन पाहिजे म्हणून डार्क, आधीचे जे सर्कल वगैरे किंवा व्हर्टिकल रेष पाहिजे नव्हती म्हणून ती फेंट. हा झाला आपला व्हर्टिकल हेक्सागॉन. आता यामध्ये डिफरन्स काय तुम्हाला लक्षात आला असेल किंवा तुम्हाला आठवत असेल की हॉरिझॉन्टल हेक्सागॉन मध्ये ज्या 2 साईड असतात त्या काय असतात, पॅरलल असतात, हॉरिझॉन्टल असतात. पहा, ही एक साईड आणि ही वरची साईड ह्या एकमेकाला पॅरलल आहेत आणि आडव्या आहेत, म्हणून याला म्हणतो आपण हॉरिझॉन्टल हेक्सागॉन. व्हर्टिकल हेक्सागॉन मध्ये आपण पाहू शकता ज्या उभ्या 2 रेषा आहेत, ज्या की एकमेकाला समांतर आहेत, पॅरलल आहेत, त्या 2 समांतर रेषा कशा येतात, उभ्या येतात, म्हणून याला म्हणतो आपण व्हर्टिकल हेक्सागॉन. विद्यार्थी मित्रांनो, उद्यापासून प्रत्येक आपला जो हा व्हिडिओ राहील त्या व्हिडिओसाठी तुम्ही सर्व साहित्य सोबत ठेवायचं आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला कळत नाही किंवा जोपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत पडत नाहीत, पाठ होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ रेग्युलर पाहत राहावा. काही अडचण असल्यास मला कॉल करा किंवा मेसेज केला तरी चालेल. धन्यवाद.